जीवनचरित्र या महान ग्रंथांनी मराठी भाषेचा पाया रचला. मुघलांच्या 400 वर्षांच्या आणि इंग्रजांच्या 150 वर्षांच्या राजवटीनेही मराठीच्या अस्मितेला आणि समृद्धतेला तडा केला. संत ज्ञानेश्वरांनी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी विहीनो की भजिलो आदि पुरुखी अखंडित. ही पसायदान रूपी विश्व प्रार्थना आळवली. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रचनेने ज्ञानाची कवाडे सर्वदूर नेऊन ठेवली. संत तुकोबारायांनी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. पुन गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी. असे विठाईला सांगत न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असे म्हणत दुसरे पसायदान मागितले. समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला आणि मनाचे श्लोकद्वारे ते घराघरात मुखामुखात पोहोचले. संत एकनाथांनी भारुडे रचत एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथ रचले. या सर्व संत वाणीतून महाराष्ट्र भक्तिमय झाला. टाळ मृदुंगाच्या साथीने वारीचा उगम झाला. 800 वर्षांपासून सुरू असलेली वारी ही महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. वारी म्हणजे मनाची पंढरी आणि कैवल्याचे धाम आहे. वारकऱ्यांची एकजूट, सहनशीलता, संस्कृती आणि भक्ती यांचा सुरेल संगम आहे. यात अनेक बोलीभाषांचा मिलाप असतो. कोकणी, अहिराणी, मांडेशी, वऱ्हाडी अनेक बोलीभाषा असूनही वारी आणि मराठी एक संत आहे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची आणि सुराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची निवड केली. त्यानंतर पेशव्यांनी मराठीचा झेंडा अटकेपार नेऊन ठेवला, जो आज विधीपर्यंत सातत्याने अभिमानाने डौलात फडकतो आहे. भारतीय साहित्यिकांसाठी ज्ञानपीठ पुरस्कार असो किंवा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न असो, मराठीची ओळख दुमदुमत राहील. विंदा करंदीकर, विभा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे या महान लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर, भीमसेन जोशी साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, पा. वा. काणे, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, उद्योग क्षेत्रातील जमशेदजी टाटा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सर्व विभूतींनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा माथा अभिमानाने उन्नत ठेवला. म्हणूनच 11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असा दर्जा देऊन मराठीचा ऐतिहासिक गौरव झाला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी यावर कडक चढवला गेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला. आपली भाषा ही अभिजात आहे नव्हे हे सिद्ध झाले आहे. आता जबाबदारी तुमची, आमची, माझी कर्तव्य समजून आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याची, तिचा गौरव करण्याची. हे गणराया, हे बुद्धिदात्या, आम्हा सर्व मराठी लेकरांना आपल्या माय मराठीचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याची शक्ती दे, बुद्धी दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. लाभले आम्हास भाग्य बोलतो